डोळ्याची लांबी किती आहे 10 सेंटीमीटर. आता या ठिकाणी घेतलं तर पर्यंत. आता मी काय केली याची दिशा बदलली. आता ही दिशा बदलली म्हणजे याचं जेव्हा मापून त्याच्यामध्ये दिशा म्हणून ही दिशा. आता दुसरं आहे की मला सदिशाची मला स्पष्ट करायची काय करतात या जवळ एक गाडी चाललेली आहे. गाडी जर या विशिष्ट वेगाने दिशेने येऊन राहिली. आता मी काय करणार दिशा बदललं की गाडीचा वेग काय झाला कमी झाला. म्हणजे वेग व्यक्त करण्यासाठी त्या दिशेची आहे. हे एकदम सहज साधे आणि सोपे जे आयडिया क्लिअर होऊन जातात. सदिश म्हणजे दिशा म्हणजे काय आपण फक्त तयार सांगतो की परिमाण आणि दिशाचा आवश्यक आहे. ते प्रत्यक्षात कसं ते या सो मायक्रोस्कोप याच्यासाठी केलं आहे की शाळेमध्ये आपण मायक्रोस्कोप मुलांना हँडल करू देत नाही. भीती असते की आपली पाठ येईल कुठली तरी पाठ खराब करते. मग त्याची कन्स्ट्रक्शन कसं असतं प्रत्यक्षात की सूक्ष्मदर्शक कसं असतं ते स्वतः विद्यार्थी असतात. साधी बाजारातून आणलेली 10-5 रुपयाची म्हणून भिंत आहे. एक नळी आहे कम्प्लिटली इको फ्रेंडली आहे. खड्ड्याचं बनलेलं पट्टीचं बनलेलं आहे आणि या ठिकाणी लाईट आहे. कारण तुम्हाला सूक्ष्मदर्शक पाहायचं ते त्या ठिकाणी तुम्हाला लाईट सोर्स तर आवश्यक आहे. लाईट सोर्स खाली त्या ठिकाणी लावलेला आहे. इथे जरी स्लाईड नाही असली तरी आपण अशा पद्धतीने एखादी स्लाईड देतो आणि ते पाहतो. पण इथे प्रत्यक्ष मुलांना स्वतःला हँडल करायला मिळतं. ती भीती नाही की माझं उपकरण तोडलं बा आपलं टेन्शन विद्यार्थ्याचं टेन्शन म्हणजे अशी फ्रीमध्ये तू पहा तूच तयार कर आणि तूच पहा कसं ते हँडल. आणि एक भिंग आहे सर आपण भिंगाकडे सुद्धा विविध प्रकारच्या अनुभवांचं निरीक्षण करतो. जवळच्या वस्तूला तर आपल्याला सगळ्यांना सूक्ष्मदर्शक पाहण्यासाठी सुद्धा मला या ठिकाणी या सूक्ष्मदर्शक म्हणजे आपण भिंगाचं वस्तू या ठिकाणी मी हँड भिंग मी तयार केलेलं आहे. या भिंगाची पहिली काच आहे. कागदाला पण तरी समजतं की या ठिकाणी सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण या ठिकाणी आधी केंद्रीय दृश्य. आता पाठ्यपुस्तकामध्ये सगळे एकाखाली एक दिलेले आहे. पाठांतर करायला विद्यार्थ्यांना अतिशय जड जातं आणि म्हणून काय केलं की या ठिकाणी वर्गीकरण केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जीवाणूंचा या सूक्ष्मजीवांचा आकार या ठिकाणी दाखवलेला आहे. हे आकार दिल्यानंतर प्रत्येक सूक्ष्मजीवांचं वैशिष्ट्य काय आहे ती वैशिष्ट्य छोट्या याच्यामध्ये हे केलेले आहे. पटकन त्यांची पाठवतात किंवा लक्षात येतात आणि प्रत्येक सूक्ष्मजीव कसा असतो त्याचंही चित्र अशा पद्धतीनं ही सर्व प्रकारचे आधी म्हणजे जे सूक्ष्मजीव आहेत ना ते पाठी सूक्ष्मजीवांचा याच्यामध्ये उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे भिंगाच्या माध्यमातून आपल्याला पाहतो म्हणजे आपण भिंगातून पाहतो असतो प्रत्यक्षमध्ये असताना हे सूक्ष्मजीव याच्यातून पाहताय. मग ही जी अन्नसाखळी असते जर आपल्याला ऍक्टिव्ह करायची असेल किंवा अन्नसाखळी कशा पद्धतीनं कार्य करते तर या ठिकाणी आपल्याला त्याला ऍक्टिव्हपणे दाखवते. एक अन्नसाखळी आहे की सर्व अन्नसाखळीची सुरुवात नेहमी उत्पादकांपासून गव्हाचे उत्पादक आहे त्या गवतावर राहणारे बेडूक आहे प्राथमिक भक्षक त्याच्यानंतर साप त्याच्या मृत्यू आणि त्याच्यात तृतीयक भक्षक. आता हे जे सर्व प्रकारचे जे वेगळ्या प्रकारचे घटक आहेत या घटकांमध्ये ऊर्जेचं देखील काय होत असते हस्तांतरण असते. सूर्यप्रकाशाकडून सर्व हिरव्या रंगाच्या वस्तू 100% सौर ऊर्जा ग्रहण करतात आणि पहिल्या उत्पादकाची ऊर्जा मिळते. परंतु प्रत्येक पातळीमध्ये ऊर्जेचं मात्र हस्तांतरण असतं. ते प्रत्येकी 10% मग आता 100 ते 10% प्राथमिक भक्षक जाते त्या 10% 1% द्वितीय भक्षकांना आणि केवळ 0.1% या तृतीय भक्षकाला किंवा सर्वोच्च भक्षकाला त्या ठिकाणी होतं. म्हणजे ऊर्जेचं हस्तांतरण कसं होतं आणि जी काही ऊर्जा आहे ती सर्व पुन्हा निसर्गामध्ये पुन्हा वाढत चालली जाते. आणि या पोषण पातळी म्हणजे काय तर अन्न मिळवण्याचं स्तर कशा पद्धतीनं मिळवलं. वनस्पती सौर ऊर्जा ग्रहण करून अन्न मिळवतात तसपर्यंत या वनस्पतींवरती सर्व शाकाहारी अवलंबून आहे. या शाकाहारी मांसाहारी अवलंबून आणि या शाकाहारी आणि मांसाहारी उदाहरण देखील आहे. म्हणजे एका पिरामिडद्वारे आपण पोषण पातळी म्हणजे काय ऊर्जेचं हस्तांतरण कसं होतं आणि अन्नसाखळी म्हणजे काय अन्नसाखळी वेगळ्या प्रकारचे मुलांना आपण अन्नसाठी फक्त प्रत्यक्षामध्ये अन्नसाखळी कशी तयार होते त्यासाठी वेगवेगळे घटक त्या ठिकाणी जोडलेले आहेत. आपल्या शरीरात उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जो पार्ट आहे प्रत्येक पार्टच्या
रफ डायग्राममध्ये सांगते हे असं आहे तसं आहे. पण इथे जेव्हा प्रत्यक्षात विद्यार्थी तयार करतील की त्या रितलंकाची रचना काय, तर त्याचं आउटर कवरिंग कसं, किती लेअर आहेत त्याला, आतमध्ये कोणत्या प्रकारचे पार्ट हे या मातीच्या माध्यमातून त्यांना समजतात आणि करताना आनंद होतो. आणि कसे प्रत्येक पाठ कसा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याला लक्षात घेऊन जातं त्या ठिकाणी ही गुणसूत्राची रचना आहे, डीएनएचं हेलिक्स आहे. पण प्रत्यक्षात डीएनए म्हणजे हेलिक्स म्हणजे ह्या 2 न्यूक्लियोटाइडच बनलेले आहे. मग न्यूक्लियोटाइड काय बनतात की काय वेगळ्या प्रकारचे साखळी आहे, कशाचे 2 न्यूक्लियोटाइड. मग कशाची न्यूक्लियोटाइड बनलेली आहे ही आहे 3 घटकांची, एक पंचकार्बोनिक आता प्रत्यक्षात एका अनुवंशिकतेचे एकक आहे. अनुवंशिकता म्हणजे काय की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये लक्षणांचं संक्रमण कसं होतं आपल्याला याच्यातून माध्यमात करायचं. त्यासाठी या ठिकाणी म्हणलेले की एक अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडलेले आपल्याला एकसंध त्या एकसंध संस्कृतीमध्ये त्यांनी वाटण्याच्या जगाची काही प्रभावी आणि काही अप्रभावी लक्षणांचं त्यांनी वर्गीकरण केलं. त्याच्यावर त्यांनी प्रभावी लक्षणे पाहिली, जे लक्षण जास्त आवश्यक त्यांनी उपयोग केलेला आहे. आणि त्यांनी एक या ठिकाणी जनक पिढी कशा पद्धतीने तयार होते, पहिली पिढी कशी तयार होते आणि युग्मकांची निर्मिती कशी तयार होते. आणि सरते शेवटी या पनेट स्क्वेअरद्वारे आपल्याला ते सांगता येतं की कशा पद्धतीनं जसं टी आणि हा टी घेतलं की या ठिकाणी 2 टी तयार होतात, म्हणजे ते झाड कुठलं आहे पुढचं. तर आपण जर सांगता येतो त्याला स्वतः या दोघांचा गुन्हा करून त्या ठिकाणी पिढी येणार म्हणजे एखादा अल्फाबेट एखादी म्हणी लावते, म्हणजे फक्त त्याला ते पनेट स्क्वेअर कसं त्याला समजलं पाहिजे किंवा हे या ठिकाणी हे युग्म कसं तयार झाले उंचीचे उंच. आणि मग त्यामध्ये 3 उंच झाड आहेत, मग त्याच्यात प्युअर किती प्युअर किती आहे, तर समयुग्मी म्हणजे फक्त एक झाड. त्याचं समयुग्मी शुद्ध प्रवाही जे छोटं झाड आहे ते एक आहे. आणि 2 अशी झाडं जी विषय आहेत की ज्याच्यामध्ये पी कॅपिटल आणि अशा पद्धतीने साधारण एक संकल्प जो अतिशय क्लिष्ट असा विद्यार्थ्यांसुद्धा छोटेसे वेगळे आणि हे गंभीर की आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याला त्या ठिकाणी हे वेगळ्या प्रकारच्या विजेची निर्मिती करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो म्हणजे टर्बाईन. आता विद्युत चुंबकीय प्रवाहाची सगळं विजेचं निर्मिती होते आणि त्यांच्या निर्मिती. मग आता या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये की टर्बाईन काय आहे ते कसं कार्य करतं, तर या ठिकाणी आपण पवनगरीपासून आपण ऊर्जेची निर्मिती करून राहिली, वाऱ्यापासून आपण ऊर्जा घेतो. मग वारा कसा करायचा असतो, तो आउटर सोर्स. हा आउटर सोर्स या ठिकाणी त्याला लावत आहे. मग आता पवन ऊर्जा लाईट जनरेशन म्हणजे याच्यामध्ये टर्बाईन महत्त्वाचं, टर्बाईनची रचना इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने आणि त्यानंतर मग वेगळ्या प्रकारची एनर्जी आहे की जो त्याचं निर्मिती केंद्राचा आराखडा आणि याच्यामध्ये ऊर्जेच असतात कशा पद्धतीने प्रवाह होते आणि रूपांतरण कसं होतं. कारण कोळसा औष्णिक कोळशापासून प्रयोग करतो, त्याच्यात कोळशाची रासायनिक ऊर्जेचं औष्णिक ऊर्जेत रूपांतर त्याच्यावरती हा कोळसा जाण्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे, त्याची वापर सवय त्या वापर टर्बाईनमधल्या गती ऊर्जेचं त्यामध्ये की आपण या ठिकाणी आणि अशा प्रकारची औष्णिक ऊर्जा निर्मिती अणुऊर्जेवर आधारित त्याचा आराखडा आहे आणि त्यात तिथे सुद्धा ऊर्जेचं रूपांतर कसं होतं. इथे जलविद्युत ऊर्जा दिलेली आहे, त्या ठिकाणी त्याचं रूपांतर कसं होतं. त्यानंतर नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र त्याचं रूपांतर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर आधारित कशा प्रकारे, पवन ऊर्जेवर आधारित असं एका छोट्याशा चार्टमध्ये म्हणजे क्लिष्ट वेगळे साध्या सोप्या पद्धतीने कारण आपल्याला तेच मोठं कठीण जातं. आपली अपेक्षा असते की विद्यार्थ्याला कुठल्या तरी पद्धती समजतं म्हणजे एक अशी पद्धत आहे की ज्याच्यातून आपण हे सगळं पुस्तक आहे, पुस्तकाच्या बाहेरचं काही नाही, फक्त त्याचं एकत्रीकरण म्हणजे कलेक्शन थोडंसं वेगळ्या पद्धतीने होतं, थोडंसं वेगळं इंटरेस्टिंग आणि माइंड वेगळा आणि एक छोटंसं प्रोजेक्ट करायचं तिथे सुद्धा प्रकाशाचं आकर्षण या स्लाईडमध्ये या ठिकाणी मागच्या बाजूला एक लाईट लावलेलं आहे आणि जसं जसं आपण हा लाईटचा सोर्स समजतो तर सगळ्यात पहिल्यांदा दिसतं की एक चेतापेशी आहे, चेतापेशीच्या केंद्रात ॲक्टिव्ह होऊन राहिलेलं आहे म्हणजे प्रकाशाच्या माध्यमातून तुम्ही ॲक्टिव्ह केलेलं आहे.
आणि या वृक्षिका शरीराच्या सर्व भागांकडून संदेश गोळा करतात आणि त्याच्या ट्रान्समिशन समोर करतात. अक्षतंतुकडे मग अक्षतंतुकडे कसं चाललंय तर या प्रकाशाच्या माध्यमातून हळूहळू काय चाललाय समोर चाललाय आणि अशा पद्धतीनं तो या वृक्षिकांच्या या टोकांकडून पुन्हा दुसऱ्या पेशी अशा पद्धतीने सगळ्या प्रकारे की मुळांद्वारे पाण्याचं शोषण खनिज शोषण कशा पद्धतीने होतं, पाण्यामध्ये श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग करून श्रव्यातीत ध्वनी कशा पद्धतीने उपयोगात आणली जाते आणि काही गुणसूत्रांचे वेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत ते प्रकाश सुद्धा या ठिकाणी लाईटच्या माध्यमातून आपल्याला ॲक्टिव्ह करता येतात आणि थोडंसं वेगळं इम्प्रेशन विद्यार्थ्यांना आकृती आता काढतो आपण फळ्यावरती काढतो चार्ट पण आहे पण हे थोडंसं केलं वेगळ्या मुलांच्या मनावरती केलेली आणि थोडंसं आपल्याला म्हणजे जी पाहिजे ती नेमकं मिळते असं मला तरी वाटतं.